सद्गुरु वाचूनी संसारी तारक, सद्गुरु वाचूनी संसारी तारक, नशेची निष्कंक आणकुनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना। उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदितिना। वंचना करीती जनदृष्ट नष्ट, वंचना करीती जनदृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताई इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदितिना। ज्ञानदेव म्हणेनी गुरुचा दास, नेने साधनास अनकाई इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना। विठाला संसारी तारक, सद्गुरु वाचूनी संसारी तारक, नशेची निष्कंक आणकुनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते, सन्तं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं। मस्तक माझा पायावरी वारकरी माझा पायावरी या वारकरी संतांच्या, सद्गुरु वाचूनी संसारी तारक, सद्गुरु वाचूनी संसारी स्वतंत्र झाला। मोबाईलचा स्वर बंद केला चालेल। सद्गुरु वाचूनी संसारी तारक, नशेची निष्कंक आणकुनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना। पंढरदेश पांडुरंग परमात्मा अलंकार पौर्णिमा श्री ज्ञानोबराय
वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदी करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुप्रीम असे सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत. विठाला अभंग संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय महाराजांनी स्वर नको पप्पा फक्त स्वरात लागला बस. हा सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्कंक कोणी शेळ आणि वडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूचं वर्णन करून सद्गुरू विषयीची महती एका मुमुक्षुला सांगताना दिसतात. विठाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा पर्याय देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून आजची ही सेवा किम निमित्त नाही तुम्हा आम्हाला सोडण्यातच आहे. एक विशेष आल्या वाटलं 105 वर्षापासूनची ही परंपरा आणि या परंपरेमध्ये 105वं वर्ष आदरणीय सद्गुरू सर्वांचे सुपरिचित असणारे सर्वांचे अनुग्रहित असणारे असे असणारे सद्गुरू जीवनमुक्त स्वामी बाबा असतील त्याचप्रमाणे सद्गुरू गोपाळ काळोबा बाबा महाराज असतील यांच्या या असीम कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा गोड असा सप्ताह श्री तुकोबराय महाराज यांच्या अनुग्रह दिनानिमित्तानं आजची सप्ताह आहे. 105 वर्षापासून चालत असलेला सप्ताह समर्थ सद्गुरू असणारे सद्गुरू घनश्याम बाबा असतील त्याचप्रमाणे या पूर्ण ट्रस्टचे अध्यक्ष हेमवर्ण बाबा असतील त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ असतील पंचकोशीतील वारकरी मंडळी असतील सर्वांच्या आयोजनानं नियोजनानं प्रयोजनानं चालत असलेला हा 7 दिवसीय 8 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजची द्वितीय दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. तसं पाहिलं तर नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दासमी दुर्बल वैष्णवांचा कोणत्याही प्रकारचा बहुश्रुत नाही कोणत्याही प्रकारचा ज्ञानशील नाही पण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या ओंकार महाराजांना आम्हाला वाल्या केलेला संपर्क. विठाला ग्रामस्थांच्या वतीनं आलेले हे आमंत्रण आणि या आमंत्रणाला आकार कसं द्यायचं कारण की सद्गुरू आमचे डॉक्टर महाराज सांगत असतात एखादी सुवासीन असेल त्या सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणायचं नाही आणि कीर्तनकाराने कीर्तनाला नाही म्हणायचं नाही या न्यायाप्रमाणे आज कीर्तनाला उभा आहे. आणि आल्याला एक दुसराही आनंद वाटला संतांच्या महाराज पदस्पर्शानं पावन झालेली पुनीत झालेली भूमी आहे. इतर तर ठिकाणी जातो तर दारू पिऊन महाराज पुनीत झालेली भूमी असते पण संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. एवढं या घरामध्ये अनेक प्रकारचे साधू संत येऊन गेले आहेत. बरं महाराज तर आहेतच आहेत पण महाराजांच्या वतीनं महाराजांच्या ओळखीनं 105 वर्षामध्ये किती मोठे मोठे कीर्तनकार आले असतील. बरं कीर्तन करणारे नाही तर कीर्तन जगणारे लोक इथं आलेले आहेत. विठाला या गावामध्ये चालत असलेला 105 वर्षापासूनचा हा सप्ताह सर्वांच्या चरणी पुनश्च दंडवत करतो. कीर्तनाकरता उत्तम असलेले तुकाराम महाराज सारखे विनेकरी उत्तम असणारे आमचे हार्मोनियम वादक उत्तम असणारे आमचे पखवाजवाले दादा उत्तम असणारे आमचे सर्वच गायक मंडळी आमचे साहेब असतील आज एकूण सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि अल्पशा वेळेमध्ये पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला फक्त सर्वांना एकच सांगणं आहे मनाच्या कानी ऐकावे. मनाचे काम करून जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन कळल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. फक्त शांतपणाने चंचलपणानं करता कीर्तन श्रवण करा तुम्ही चिंतन ऐका. सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय महाराजांचा आहे आणि आजचा अभंग किम निमित्तानं निवडलेला आहे तुम्हा आम्हाला सोळा ज्ञातच आहे. हा उत्सव जो आहे तो महाराज कशा निमित्तानं आहे तर माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं उत्सव आहे आणि आजचा हा सप्ताहाचा पण कितवा दिवस आहे तर दुसऱ्या दिवसाचा उत्सव आहे. दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस म्हणजे आपल्या अलिखित असलेली परंपरा आहे संतपर प्रकरणातील अभंग घ्यावा संतांचं महत्व वर्णन करणारा सद्गुरूचं महत्व वर्णन करणारं या प्रकारचा अभंग निवडावा म्हणून अशा प्रकारचा अभंग निवडला. बरं ज्या निमित्तानं सप्ताह आहे ते निमित्त त्याला कारणीभूत असावं याच्या संबंधानं आजचा अभंग ज्ञानोबराय
ज्ञानोबरायचा निवडलेला दिसून येतो. सद्गुरु श्री ज्ञानोबराय म्हणतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्कंक आन कोणी. या जगाच्या पाठीवर जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो तर जो जीव या जगतामध्ये जन्माला आलेला आहे, मग तो किड्या मुंग्यापासून तर हत्तीपर्यंत वा माणसापर्यंत प्रत्येक मनुष्य देहाला सुखाची इच्छा आहे. प्रत्येक मनुष्य देव सुखाकरता बाबा प्रयत्न करत असतो. कोण काय करतो, कोण काय करतो, कोण काय करतोय. कोण विषयाच्या मार्गाने मात्र सुखाची इच्छा करतो, कोण संसाराच्या मार्गाने सुखाची इच्छा करतो, कोण मात्र कशाच्या इच्छेने महाराज संबंधाने इच्छा करतो, कोणी कशाच्या संबंधाने इच्छा करतो. कोणी मात्र फिरण्यामध्येच आनंद मानतात, तर कोणी खाण्यामध्ये सुख मानतात, तर कोणी कशामध्ये आनंद मानतात, तर कोणी कशामध्ये सुख मानतात. काही लोक या जगात जर पाहायला गेले तर ते म्हणतात खाया पिया सुखसे सोया, खाणं पिणं याच्यामध्येच ते आनंद मानतात, याच्यामध्ये सुख मानतात. तर काही लोक म्हणतात काय महाराज तुम्ही नुसते गाव धुवून राहिले, जरा 4 गावं फिरा, जरा 4 तालुके फिरा, 4 जिल्हे फिरा, 4 राज्य फिरा, 4 देश फिरा. म्हणजे काही लोक फिरण्यामध्येच आनंद मानत असतात. बरं, या फिरण्यामध्ये सुद्धा प्रकार दिसून येतात बरं का. काहींना मात्र विमानाचा प्रवास आवडतो, तर काहींना रेल्वेचा प्रवास आवडतो, तर काहींना मात्र होडीचा प्रवास आवडतो. मग ज्ञानोबराय काय म्हणतात ऐका बरं का. काहींना विमानाचा प्रवास आवडतो, काहींना रेल्वेचा प्रवास आवडतो, काहींना पायी प्रवास आवडतो, तर काहींना मात्र होडीचा प्रवास आवडतो. मग समजा एखादा मनुष्य देव होडीचा प्रवास करत असताना त्याची नाव जर मात्र समुद्रामध्ये गेली, तुम्हाला ह्यो विषय काय सांगायचा मात्र कळत, तुम्हाला कळण्याचा विषय बरं का. आम्ही नुसतं सांगतो पण मात्र आम्हाला त्याचा अनुभव नाही. मग आता सांगितलं रामदास गोटीचं उदाहरण आम्हाला. मग आता सांगायचं येते आता लक्षात घ्या बरं का. मला ध्यान देऊन मला अभंगात प्रवेश करायचा. मग समजा कोणाला रेल्वेचा प्रवास, कोणाला विमानाचा प्रवास, कोणाला पायी प्रवास, तर कोणाला होडीचा प्रवास आवडतो. एखादा मनुष्य देव होडीमध्ये बसला, प्रवास करत असताना त्याची होडी आहे बरोबर समुद्राच्या मध्यभागी आली. ती समुद्रामध्ये महाराज होडी गेल्यानंतर तो मनुष्य देव त्या होडीमध्ये कशा करता बसलेला आहे, त्याला काय प्राप्त व्हावं म्हणून सुख प्राप्त व्हावं. हा चौकदार असं पाहिजे, बोलत चला बरं का. हे नाही बोल, एक तरी जवळचा बोलणारा माणूस असला का बरं वाटतंय. नाही तर हसवा काय ना रडवा काय नुसती मेलेल्या माणसासारखी बसतात. कीर्तन हे आम्ही किती महाराज जोरानं सांगितलं, समोरून जोपर्यंत रिप्लाय येत नाही तोपर्यंत आम्हाला विशेष फोड करता येत नाही. नाही तर कोणी पण जरी माल असलं 4 तासाचा माल 1 तासात संपतोय. आपला विषय चालला होता, एखादा मनुष्य देव होडीमध्ये बसला आणि त्या होडीमध्ये सुखा करता बसले. ती नाव मात्र समुद्राच्या मध्यभागी गेली आणि मध्यभागी समुद्रामध्ये गेल्यानंतर ती त्याची नाव त्या समुद्रामध्ये टिकलच, याची शाश्वती नाही. का बरं? तिथं अनेक येणारे वादळी वारे, तिथं येणाऱ्या अनेक प्रकारच्या लाटा, तिथं येणारे अनेक प्रकारची भरती. मग महाराज म्हणतात भरती जाऊ द्या, ओढी जाऊ द्या, लाटा जाऊ द्या, वादळी वारे जाऊ द्या, पण ज्ञानोबराय म्हणतात सत जर नावे रिभोनी कैसे निश्चित व्हावे. ज्ञानोबराय म्हणतात त्या होडीला जर 100 होळ पडले असतील तर त्या होडीमध्ये बसून सुखाची इच्छा करणं काहीच बरोबर आहे का? मग 100 होळ पडलेले आहेत, नवे नवे अनेक प्रकारच्या लाटा येतात, अनेक प्रकारचे वादळी वारे येतात. मग सामान्य जर दृश्यामधली जर नाव या समुद्रामध्ये तरू शकत नाही, या संसार रूपी सागरामध्ये ही नाव धरायची कशी? विटाला दृश्यातली जर होडी जर तरू शकत नाही, दृश्यातलं जर जहाज त्या तमय तरू शकत नाही, मग हे तरल कसं? आणि महाराज म्हणे तिथं लाटा आहे पण इथं काय आहे? अहो इथं पण तसंच आहे ना. लाटा उसळती विषयांच्या संसार प्रपंचाच्या. अहो विषयांच्या लाटा आहेत. बोधले महाराजांचा गोडे अभंग बर का. महाराज म्हणतात मान कोजी बोधला हरिनामे रंगला. महाराज बर का या विषयांच्या, या विकारांच्या, या महाराज संसार रूपी सागरामध्ये लाटा आहे. इथं मनुष्य देहाचे ही नाव करू शकत नाही. किंवा महाराज म्हणतात संसार सागर आला तो पूर. या संसार रूपी सागरामध्ये तुमची आमची नाव तरू शकत नाही. आणि बरं का पेटीवाले बाबा, ही जर तुमची आमची जर नाव तरली असती तर मीराबाई महाराज म्हणले असत्या का प्रभूजी नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ, प्रभूजी नाव किनारे लगाओ, प्रभूजी नाव किनारे लगाओ. नदिया गहरी नाव पुराणी, ध्रुवता जहाज करा
म्हणतील का महाराज थेट भैरवीत गेला, पण असा काही नियम नाही बरं का शेवटलाच भैरवी म्हणली पाहिजे. कारण की आपल्या जुन्या वारकरी संप्रदायाचे आपल्या परंपरेचे कीर्तनकार होते, हे रूप पाहता लोचनी सुद्धा भैरवीत म्हणायचे असे कीर्तनकार होऊन गेले. सद्गुरू साखरे महाराज आताच गेले. साखरे महाराजांची चाल भैरवीत असायची बरं का. साखरे महाराज भैरवीमध्ये चाल म्हणायचे. बरं मात्र नारायणगिरी महाराज रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी भैरवी चाल म्हणायचे. बरं वक्ते बाबाला कोण पाहिलं, वक्ते बाबा भैरवी चाल म्हणायचे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी ही ठाई चाल म्हणायचे बरं का. म्हणजे पूर्वीचे कीर्तनकार पाहिले तर मात्र किंवा साखरे महाराज रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा या सगळ्या भैरवीतल्या. बस आपला विषय काय चालू होता आपला नाव. हा ते तुमच्या तोंडात, तुमच्या महाराज घरात नाव, तुमच्या मोबाईलात नाव, तुमच्या तोंडात नाव, त्याच्यामुळे तो तुम्हाला आठवणार. मग ऐका, दृश्यातली नाव जर मात्र या समुद्रामध्ये तरू शकत नाही, या संसार रूपी सागरामध्ये तुमची आमची नाव तरणार कशी. मग ही नाव तुमची आमची संसार रूपी सागरामध्ये तरू शकत नाही. मग एक मुक्षू माझ्या तुकाराम महाराज ज्ञानोबाकडे गेला. महाराज या संसार रूपी सागर जर एवढा बहादर आहे, मग या बहादर असणाऱ्या महाराज संसार रूपी सागरामध्ये आमची नाव करण्याकरता किंवा आम्ही त्याच्यातून तरुण जाण्याकरता एक मार्ग सांगा. तोच मार्ग ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात. सद्गुरु सागरामध्ये सामान्य नाव जर करू शकत नाही तर तुमची आमची नाव करायची कशी. ज्ञानोबराया आम्हाला जर सांगता का. मग ज्ञानोबराय त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात. सद्गुरु वाचुनी संसारी तारक या सद्गुरु शिवाय तुम्हा आम्हाला या संसार रूपी सागरामध्ये कोणच तारू शकत नाही. मग का हो महाराज या सद्गुरु शिवाय कोणच नाही का. इथं सद्गुरुच पाहिजे का. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरुच पाहिजे. बरं सद्गुरूचा तुम्हा आम्हाला उपदेश पाहिजे. बरं तो उपदेश तुमच्या आमच्या ठसला सुद्धा पाहिजे. इतर कोण पण आणलं ना कोण पण उभं केलं अशानं तुम्हा आम्ही महाराज करू शकत नाही. नाहीतर महाराज बहुतेक सांगताना दिसतात, बहुतेक मात्र तुम्हा आम्हाला उपदेश करताना दिसतात. पण त्या कोरड्या उपदेशानं तुमचं आमचं भलं होणार नाही. का बरं भलं होणार नाही तर सांगणारा मात्र ते ज्ञान जरी असलं तरी कोणाच्या मुखातून आलंय याच्यावर बाबाला ठरलेलं असते बरं का. मी तर लक्षात घ्या. तुम्ही बोलता म्हणून तुम्हाला विचारतो, गंगा पवित्र का अपवित्र.
पवित्र आहे गंगा. बरं गंगा पवित्र आहे चौकदार बाबा तुम्ही म्हणता, मग ती जर तुम्हाला आम्हाला प्यायला दिली तर तुम्ही आम्ही प्यायची का नाही प्यायची? प्यायची. बरं तीच जर दारूचा ग्लास मध्ये दिल्यावर नाही प्यायची. ज्ञानोबराय म्हणतात गंगोदक जरी झाली मध्य भांडा आली. अहो गंगा जरी पवित्र असली तरी पण ती काय दारूच्या ग्लास मध्ये आल्यानंतर ती काय प्यायची असते का? तसं महाराज म्हणतात ज्ञान जरी पवित्र असलं तरी पण अशुद्धाच्या मुखामधून आल्यानंतर ती काय ऐकायचं असतं का? किंवा त्याच्यानं तुम्ही आम्ही करू शकतो का? शक्य नाही. महाराज तरणार तर नाहीच नाही. तुमचा आमचा वेळ गेल्याशिवाय राहणार नाही. मग तो ओरिजिनल सद्गुरू पाहिजे. त्या सद्गुरू शिवाय इतरत्र गोष्टी सिद्ध होणार नाही. किंवा ज्ञानोबराय तुझ्या त्याच्या पुढे जाऊन सांगतात. बरं महाराज आता मध्ये लक्ष ध्यान बरं का, मला बोलत चाल संवादात्मक मला कीर्तन करायला आवडतं. बरं ऐका, आता महाराज आपल्याला ताप वगैरे आल्यानंतर आपण काय घेत असतो? गोळी घेतो, औषध घेतो. पूर्वीच्या काही गोळ्या नव्हत्या, औषध नव्हतं, काय नव्हतं. मग एखाद्याच्या घरी जर चंदन असेल तर चंदन आणायचं, उगाळायचं आणि उगाळल्यानंतर ते आपल्या डोक्याला लावायचं. बरं डोक्याला लावल्यानंतर चंदन आपल्याला काय प्राप्त होते? शीतलता प्राप्त होते. कारण की ताप घालवण्याकरता शीतळ असलेलं चंदन जर लावलं तर तुमचा आमचा ताप जातो. मग ऐका बरं का बाबा, जे चंदन तुमचा आमचा ताप घालवते डोक्याला लावल्यावर, पण ज्ञानोबराय मला तेच चंदन जर चुलीमध्ये टाकलं ना मग आपल्या डोक्यावर ठेवल्यावर ज्ञानोबराय म्हणतात चंदन शीतळू होय परी अग्नी शिवाय मिळू हाताला जाळू न शके काही. अव चंदन जरी शीतळ असलं तरी महाराज म्हणजे अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर ते तुमचा आमचा हात पोळवल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात गंगा पवित्र जरी असली दारूचा स्पर्श झाल्यावर तुम्हा आम्हाला अपवित्र केल्याशिवाय राहत नाही. तसं ज्ञान जरी पवित्र असलं तरी ओरिजिनल गुरुच्या मुखातून आल्याशिवाय तुम्ही आम्ही करू शकत नाही. विठाला सद्गुरु शिवाय करू शकतच नाही का? ज्ञानोबराय म्हणतात ते तारण्याकरता सद्गुरुच पाहिजे. पण का हो ज्ञानोबराय तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये सांगता सद्गुरु शिवाय करू शकत नाही, सद्गुरु शिवाय करू शकत नाही. तुम्हाला काय त्याचा अनुभव आहे का? ज्ञानदेव नाही. किंवा मग महाराज तुम्हाला काय त्याचा अनुभव आहे का? लोक सांगा औषध घ्या औषध घ्या, तुला काय अनुभव आहे का? नाही महाराज मी काय खाऊन पाहिलंच नाही. मग तुला काय अनुभव नाही, तू लोकांना कसं काय सांगतो? ज्ञानोबराय तुम्ही सांगता सद्गुरु शिवाय कोण करू शकत नाही, तुम्हाला काय अनुभव आहे? ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरु सारिका असा पाठीला का इतरांचा लेखा कोण करी. अहो सद्गुरु जर पाठीशी असल्यानंतर इतरत्र साधनांची काय आवश्यकता आहे? ज्याप्रमाणे ज्ञानोबराय पुढे त्याच्या उदाहरण देतात किंवा इतरत्र संतांनी सुद्धा उदाहरण दिले बरं का. आमच्या
आमचे सद्गुरू महाराज लय गोड सांगायचे. एक मुलगी मात्र शेण काढायची आणि शेण काढून बाजूला टाकत होती. टाकत असताना राजाची स्वारी तिकडून चालली. म्हणले राजा म्हणतो वा काय म्हणजे मुलगीचं स्वरूप आहे. प्रधान लगेच उतरला. प्रधानाचं काम एवढंच असते. लगेच उतरला. मुलीची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर का हो म्हणले मुली तुझ्या घरामध्ये कोण असतं. म्हणजे कोणच नाही माझे वडील आणि मीच असते. मग तुझी आई नाही म्हणजे आई माझी वारलेली आहे. मग घरातला घर खर्च कसा. काही नाही म्हणजे आमच्याकडे एक गाय आहे. त्या गायीचं जेवढं दूध येईल तेवढं विकतो आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. मग म्हणले मग दुसरं काही म्हणले वडील माझे म्हातारे आहेत. खाटेमध्ये पडलेले आहेत. म्हणजे ते काही करतात तर काही नाही म्हणजे त्यांना उठता येत नाही. सगळं जागेवर आहे. मग प्रधान त्यांच्या घरी गेला. म्हणले गाव तुमच्या मुलीचं लग्न करायचं का. राजाची मागणी आलेली आहे. मग आता राजाची मागणी आल्यानंतर कोणी नाही म्हणतंय होय कोणी नाही म्हणत नाही. मग मात्र त्यानं होकार दिला. तसाच म्हातारा खाटे सकट उचलला. त्या पोरीला उचलली महाराज राजवाड्यात गेले. हे मंडप झुलायला लागले. आता कसं मंडप आहे तसं मंडप. असे गायक असे वाजंत्री भलं भलं जेवायला बनवलं सगळं बनवलं. सगळीकडे मंडप झुलायला लागले. संगीत वाद्य वाजायला लागले. महाराज अंतरपाठ धरलं. यांचं लग्न झालं. जी मुलगी शेण काढत होती ती मात्र आता राजाची पत्नी झाली. आणि एकदा राजाची पत्नी झाल्यानंतर महाराज म्हणतात दुर्बळाची कन्या समर्थाने गेली. अहो महाराज म्हणजे दुर्बळाची कन्या जर मात्र राजाची पत्नी झाल्यावर त्यांच्याकडे काय अवदसा राहते. अवदशाने माने राजयाची कांता काय भीक मागे. मार त्याच अभंगामध्ये आला. सद्गुरू जर काठी राखी असल्यावर राजाची बायको भीक मागत नाही. कल्पवृक्ष तुम्हा आम्हाला फडक्यावर टाकत नाही. त्याप्रमाणे सद्गुरू जर तुमच्या आमच्या जवळ असले तर तुम्हा आम्हाला तारल्याशिवाय राहत नाही. या संसार रूपी सागरामध्ये मज हृदय काय सद्गुरू जेने तारिलो हा संसार गुरु. आपल्या हृदयामध्ये सद्गुरू जर असले तर तुम्हा आम्हाला तारल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबाई स्वतः महाराज सांगत नाही तर ज्ञानोबाई अनुभव पण सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरळो तरळो. आम्ही सुद्धा तरलेलो आहे सद्गुरूच्या कृपेनं. मग का हो महाराज सद्गुरू शिवाय या संसार रूपी सागरामध्ये तरूच शकत नाही का. तेवढा एकच उपाय आहे का. हो म्हणजे तेवढा एकच उपाय आहे. ज्याप्रमाणे महाराज म्हणले ही गोष्ट नसेल तर हे कार्य सिद्ध नाही. तर सद्गुरू नसेल तर हे कार्य सिद्ध नाही. आता ध्यान देऊन ऐकायचे बरं का. तुमच्या माथ्यातलं तुम्हाला विचारतो. चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची शेती प्राप्त होण्याकरता किंवा त्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न प्राप्त होण्याकरता तुम्हाला आम्हाला कशा कशाची आवश्यकता आहे जरा सांगा बरं मला. चांगलं आता हे काय माथ्यातलं नाही ना. हे माथ्यातलं जे बोलत चला तुम्हाला पटल असं सांगतो. मग ऐका चांगल्या प्रकारचं शेतीतून उत्पन्न मिळण्याकरता तुम्हाला आम्हाला कशा कशाची गरज आहे. चांगली प्रकारची काय पाहिजे. बियाणं तुम्ही बियाणं सांगितलं बरोबर. अजून सांगा अजून काय पाहिजे. सुपीक जमीन पाहिजे. बरं अजून काय पाहिजे. पाऊस पाहिजे. अजून काय पाहिजे. भांडवल पाहिजे. बरं अजून काय पाहिजे. त्याला खत पण पाहिजे. मग ऐका बरं का. यानं सांगितलं चांगलं. तुम्ही काय सांगितलं बियाणं. हा तू या आता हे मला सोड मी याला विसरत नाही काय ना. हा नितीन बाबाला आता मी मरस्तो ते नाही बरं का. मी मरस्तो विसरत नाही. मग नितीन बाबाने सांगितलं बियाणं पाहिजे. कोण सगळ्यांनी सांगितलं सुपीक जमीन पाहिजे. त्यांनी सांगितलं पाणी पाहिजे. कोणी म्हणते चांगल्या प्रकारचं खत पाहिजे. मग हे सगळ्या गोष्टी असल्यानंतर उत्पन्न चांगलं मिळतं का. हो म्हणले चांगलं मिळतं. पण नाथ महाराज काय म्हणले ऐका बरं का. नाथ महाराज चांगल्या प्रकारची जमीन आहे. बरं चांगल्या प्रकारचं बियाणं आहे. गोणभर नाही कणगीभर बियाणं आहे. चांगल्या प्रकारचा पाऊस आहे. चांगल्या प्रकारचं खत आहे. पण उत्तम प्रकारचं काही उत्पन्नच भेटत नाही. काय कारण असेल याला. ज्ञानोबाई म्हणतात हे सगळं आहे पण त्याला जर उत्तम प्रकारचा शेतकरी नसेल तर उत्तम प्रकारची शेती नाही. पर्जन्य भूमी मार्गवा आली. बीजे कनिंगाईशी भरली. परिज्ञात्यानं पेरणी नाही केली तो पिकाची गोली पोचल. नाथ महाराजांना एवढं पटवून सांगितलं हे ऐकत जा बरं का. नाथाचं भागवत पहा आणि ज्ञानोबाईची ज्ञानेश्वरी बघा. आळंदीला जाते ना घेण्याच गोष्टीची पुस्तकं विठाला. असं काय तुम्हाला
गोष्टीची पुस्तक गाणे म्हणणारे तुम्हाला आवडते, दुसरं काय आवडत आहे? मोबाईलवर महाराज हो महाराज आज त्याचे जेवढे पैसे आहेत नाही तोच पाहिजे. त्याला विचारलं कशा करता? नाही महाराज शेजार त्याची जळवायची. कीर्तन कशा करता? आता याची जळव सगळी करपून गेली त्याची जळवतो बाई तू. कीर्तन याच्या करता नाही हो, कीर्तन हे तुमच्या आमच्या उद्धारा करताय. विठाला तुम्ही म्हणता सद्गुरु शिवाय तुम्ही आम्ही करू शकत नाही. ज्याप्रमाणे सर्व सामग्री आहे, मला सर्व माल काय जपतो, अमक काय करतो, तमक काय करतो, पण उत्तम प्रकारचा सद्गुरु नसेल तर तो संसार रूपी सागरातून तरणार नाही. ज्याप्रमाणे सगळी सामग्री आहे पण चांगला शेतकरी नाही, तुमची शेती नाही होणार. त्याप्रमाणे सद्गुरु नाही तर परमार्थ नाही. तुम्ही आम्ही संसार रूपी सागरातून तरू शकणार नाही. किंवा महाराज त्याच्या पुढे गोड जाऊन सांगता, समजा तुम्ही आम्ही इथून आळंदीच्या वारीला निघालो आणि निघाल्यानंतर तुम्हाला रस्त्यामध्ये जाता जाता कोण बघा आळंदी दिल्लीला गेल्यावर सगळे धोरणात असते असं काही नाही ना. कोणी कुठं तर कोणी कुठं तर कोणी कुठं. एक माणूस एकटाच रस्त्याने निघाला आणि निघाल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचा गोल 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 असा चमकदार दगड दिसला. मग महाराज तो दगड आहे का तो चांगल्या प्रकारचा हिरा आहे हे तपासण्याकरता कोण पाहिजे हो? हा पारखी पाहिजे. कोण? गाजर पारखी, रत्न पारखी? रत्न पारखी पाहिजे, गाजर पारखी नको. महाराज म्हणतात रत्न सापडे औचिते, खरे खोटे संशय ते, रत्न पारखी करी मुलाते, अति सत्वे मग त्याते करते. अहो चांगल्या प्रकारची सगळी सामग्री असताना उत्पन्न मिळत नाही का? उत्तम प्रकारचा शेतकरी पाहिजे. आपला शेतकरी म्हणजे उन्हाळ्यात लग्न का फिरतो आणि पावसाळ्यात पान बांधी सुद्धा तुझ्या बापान बघली काय शेती अशी, त्याला उत्तम प्रकारचा शेतकरी पाहिजे. पण चांगल्या प्रकारचं महाराज चमकदार जर दगड आहे त्याचं खरं आहे का तो खोटा हिरा आहे हे पाहण्याकरता उत्तम प्रकारचा रत्न पारखी पाहिजे. किंवा ज्ञानोबराय परत कोकणामध्ये आले, बरं कोकणात ते उरणमध्ये आले बरं का. नाथ महाराज, नाथ महाराज काय म्हणतात ऐका. नाथ महाराज म्हणतात भला मोठा समुद्र दिसतो. मग त्या माणसाला महाराज एक डॉक्टर आहे, ऐका बरं का. नाथ महाराज काय म्हणतात? नाथ महाराज म्हणतात एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक CA आहे, एक वकील आहे, एक मात्र कोणीतरी आहे, एक कंपनीतला कोणी मॅनेजर आहे. सगळे लोक एकत्र जमले. त्यांना विचारलं कुठं जायचं? म्हणले आम्हाला घारापुरीला जायचं. तर ठीक आहे बरं का. मग ठीक आहे. मग सगळे लोक बसलेत असे लाईनीत बसले. होडीमध्ये इकडून बसली एक ओळ, इकडून बसली एक ओळ. पण मात्र तिकडं जायचं. 1 वाजला 2 वाजला पण होडी काय इकडून तिकडं जाईना का? बरं त्याला कोण पाहिजे? उत्तम प्रकारचा नावाडी पाहिजे. आमच्यासारखा फेट्यावाला महाराज नाही जमायचा. मग महाराज म्हणतात बरं का, महाराज म्हणतात बैसले थोर थोर. महाराज म्हणतात बरं का, परी तारके विनस परमार समर्थन पवती, नाव तरी हे साचार माझी बैसले थोर थोर. डॉक्टर इंजिनियर हमका तमका थोर थोर बसलेत पण ते थोर असून उपयोग नाही. महाराज म्हणतात की तारक असताना नावाडी पाहिजे. जसं उत्तम प्रकारची सगळी सामग्री असताना उत्पन्न मिळत नाही तिथं शेतकरी पाहिजे. हिऱ्याची तपासणी करण्याकरता महाराज तिथं रत्न पारखी पाहिजे. नाव या तीरावरून त्या तीरावर जाण्याकरता उत्तम प्रकारचा नावाडी पाहिजे. तसं महाराज म्हणजे या संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता सद्गुरू पाहिजे. विठाला शिवाय जमतच नाही का? स्वतः नामदेवराय सांगता सद्गुरू वाचून
नाथाचं उदाहरण आहे असं नाही. नामदेवराय सुद्धा दाखला केला, आम्ही सुद्धा करलो. आमच्या जीवनात सुद्धा सुखाची नदी व्हायला लागली. कशामुळं? सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. बरं का बाबा, या जुन्या वारकरी चाली, आता जुन्या वारकरी चाली गेल्या, आता चित्रपटाच्या चाली यायला लागल्या. लोक म्हणतात महाराज आमच्या गावचा हरिपाठ बघा कशी लोक नाचतात. अरे नाचतात पण नाचून नाटकात चालले. विठाला हरिपाठ किती उड्या मारून लोक म्हणतात महाराज आमच्या गावचा हरिपाठ बघण्याकरता पंचकोशीचे लोक येतात. तुमचा हरिपाठ बघण्याकरता नाही, तुमच्या वाकड्या तिकड्या उड्या बघण्याकरता लोक येतात. महाराज बरं का, हे तुम्ही आम्ही जपलं पाहिजे. ज्ञानोबाईला काय वाटेल, तुकोबाईला काय वाटेल असं वेड्या वाकड्या ज्ञानोबाईचं महाराज ज्ञानोबाईचं भजन काही लोक सैराटची चाल लावून गायला लागली. महाराज किती मोठी शोकांतिका आहे. आणि त्यांचं बघून सारा महाराष्ट्र गेल्यावर करायला लागला. विठाला जुन्या लोकांची भजनं मला कोणतं सांगितलं, मला 80-85 वर्ष झाली इथं पायपेटी ते असली भजनं करत होती बाई. जुन्या लोकांचा आपण अनुभव येतो. वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवीती. जिथं आपल्या पूर्वसरीच्या कीर्तनकारानं आपल्या संतांना जे जे केलं तेच तुम्ही आम्ही केलं पाहिजे. समजा तुम्ही आम्ही मला 105 वर्षापासून त्याच्या आधीपासूनची आपली परंपरा आणि आपण जर इथं जर येडेवाणी केलं महाराजांना काय वाटेल? गोपाळ बाबा काय म्हणतील? आपल्याला काही ते काही आनंद आपल्याला आशीर्वाद देतील बाई. आपल्याला आशीर्वाद नाही द्यायची. बोलतील हे लोकांचे पैसे घेऊन येड्यावानी करायला लागली. म्हणतील का नाही? मग महाराज इथलं नाही सांगत, मी दुसऱ्या गावचं सांगतो बरं का. मग सांगायचं येते आता तुम्ही आम्ही ओरिजिनल परमार्थ केला पाहिजे. आपला विषय चालला होता वारकरी चालीवरून. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेवराय सुद्धा दाखला दिला, आम्ही सुद्धा तरलो गेलो. सद्गुरु शिवाय तरलो नाही. आमच्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरु आले. मग का हो महाराज, सद्गुरु शिवाय मनुष्य तरू शकत नाही का संसार रूपी सागरा? महाराज म्हणजे सद्गुरुच पाहिजे. पण ठीक आहे महाराज, सद्गुरु शिवाय तरू शकत नाही, आमच्याशिवाय हे नाही, तमक्याशिवाय हे नाही. तुम्ही सांगितलं बरोबर आहे, पण या संसार रूपी सागरामध्ये मनुष्य तरू शकत नाही. एवढा काय म्हणले सागर काय रे अवघड आहे का? आम्ही म्हणले अरबी समुद्र पार करणारी माणसं, 2-2 दिवस पोहणारी माणसं, एवढा काय अवघड आहे का म्हणले संसार रूपी सागर? ध्यान देऊन ऐका बरं का. मी मुद्दाम असलं चिंतन करून आले बरं का, तुम्हाला कळलं पाहिजे ना. मग ऐका, आम्ही एवढे पोहणारे लोक या संसार रूपी सागराचा आम्हाला काय सांगता? ज्ञानोबराय म्हणतात काय सांगता? अहो त्या सागरामध्ये गेल्यानंतर तुम्ही आम्ही 2 दिवस पोहू, 4 दिवस पोहू, पण या संसार रूपी सागरामध्ये गेलेला मनुष्य परत येत नाही. तुमच्या गावचं मला माहित नाही, पण आमच्या गावाजवळ उल्हास नदी. कोणती नदी आहे? उल्हास नदी. मग उल्हास नदीच्या पोट्या तिकडून बदलापूर पासून तर इकडे कल्याणापर्यंत ध्यान देऊन ऐका बरं का. उल्हास नदी पासून कल्याणापर्यंत कोणी मनुष्य बुडू नये. पण समजा बुडला तर तो कुठंच नाही भेटला तर कल्याणाजवळ गांधारी म्हणून गाव आहे, तिथं मोठा डॅम सारखं तिथं तो माणूस भेटतोच. पण संसार रूपी सागरामध्ये मनुष्य गेलेला आहे, तो कधी भेटल का हो? आओ आजा मेरा सागरामध्ये तो कधी ना कधी मात्र कडाला लागणार आहे. पण या संसार रूपी सागरामध्ये आपला पंजोबा गेला, आपला आजोबा गेला. बरं मात्र पंजोबा गेला, आजोबा गेला, खापर पंजोबा गेला. बरं आपण राहणार आहेत का?
आपण सुद्धा सगळे जाणार. एका ठिकाणी पेटीवाले बाबा एका ठिकाणी म्हणलं आपण सगळे जाणार. एक म्हातारी उठून हातात टाळ्या वाजवायला लागली. बोलो आजी झालं काय? ती म्हणते मी दुसऱ्या गावची. अगं तू दुसऱ्या गावची असली तर तिसऱ्या तू पण जाणार आहे का? नाही, सगळेच जाणार आहे. इथं कोण राहणार नाही. किंवा संसार रूपी सागर एवढा खोल आहे. इथं जो 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 गेला तो महाराज म्हणजे वरती टाकला नाही. म्हणून फुगून तरी वरती फुगून पण वरती आला नाही. ह्यो संसार रूपी सागर आहे. मग महाराज एवढा एवढा कठीण आहे का याच्यामध्ये माणूस करू शकत नाही? महाराज म्हणतात संसार सिंधू हा दुस्त नुलंगी उल्लंघिता वार. महाराज म्हणजे एवढा दुस्तर आहे एवढा दुस्तर आहे का मात्र आता बघा ते कोणता पूल झाला तुमच्याकडं? अटल काय? हा अटल सेतू. आता मी याला येता सगळे सातबारे फक्त पैसे लागले बरं का. मग तो अटल सेतू झाला. मग मात्र बघा ना ते काय करणं शक्य आहे का? एवढ्या मोठ्या समुद्रातून काढले त्याने मार्ग. मग महाराज म्हणले एवढा खोल समुद्र असा तिथून तरता येईल. पण मात्र यो संसार रूपी सागर असा आहे का महाराज म्हणतात संसार सिंधू हा दुस्तर हे तरता येईल. पण ते कसं आहे? नुलंगी उल्लंघिता पार. महाराज म्हणे अनेकांनी प्रयत्न केला पण प्रयत्न करणारे बहुत वाहाविले दूर. बहुत महाराज ज्यानं ज्यानं या संसार रूपी सागरातून निघण्याचा प्रयत्न केला ते वाहून गेले, बुडाला गेले, फुगून पडणे वर आले. याला म्हणायचा संसार रूपी सागर. विठाला लागत असेल ना. महाराज म्हणतात न लगेची पहिलं थडी बहुत दिवसा झाला फेरा. तुमचं आमचं काय झालंय? तुम्ही आम्ही जर संसार रूपी सागरात तरलो असतो ना तर तुम्ही आम्ही असे फेरे फिरकत बसलो नसतो. तुम्हाला आम्हाला जर करायचं असेल तर विठाला करायचं असेल तर महाराज म्हणतात एकदम व्यवस्थित जगलं पाहिजे. जाऊ द्या आळंदीमध्ये गेल्यानंतर साखरे महाराजांच्या मठात जा. नाहीतर नाही जमलं तर मात्र ज्ञानोबाईच्या वरती निघायला बघा याच्यापासून इंद्रायणीपासून वर निघायला साखरे महाराजांचे ग्रंथ मिळतात. तिथं साखरे महाराजांचा विचारसागर घ्या. कोणता? साखरे महाराजांचा विचारसागर सद्गुरू विनायक महाराज साखरे. आणि त्यांचं जे विचारसागराचं मुखपृष्ठ पाहायचं आणि त्या मुखपृष्ठावर मात्र समुद्र दाखवलाय बरं का. संसार रूपी सागर दाखवलाय. त्याच्यामध्ये मध्ये एक होडी दाखवली. त्या संसार रूपी सागरामध्ये गटांगळ्या कोण खातोय पहा. त्या महाराज होडी जवळ जाऊन पोहोचलाय कोण बघा. होडीला कोण धरलाय ते बघा. बरं तरुण मात्र होडीमध्ये मात्र जो पोहोचलाय तो बघा. जो जीवनमुक्त होऊन वर कोण गेलाय आनंदामध्ये नाचतो कोण तो बघा. या संसार रूपी सागरामध्ये दुःखच भरलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही आम्ही तरणं शक्य नाही. बरं तुमचं आमचं जाऊ द्या बरं का. महाराज म्हणे दादा तुमचं आमचं जाऊ द्या. पण मात्र इथली स्थिती जर पाहायला गेली तर संत महाराज सामान्य आहेत का? सुरदादा संत सामान्य आहेत का? ते संत सुद्धा या संसार रूपी सागरात घाबरतात. म्हणजे किती अवघड आहे. ते म्हणतात बर का चालता वाट पुढे भय वाटते ते संत म्हणतात बरं का. तुमच्या आमच्या गावचा रामराव श्यामराव नाही म्हणत. संत म्हणतात का यो संसार रूपी सागर कसा आहे. ते म्हणतात चालता वाट पुढे भय वाटते चेती. परमार्थ करत असताना लय बघू नका बरं का. हे काकड्याचे वासुदेव आलेले पांगले बघा एवढा उपदेश कोड केला. मला हे कळण्यासारखे पण तुम्ही आम्ही काय वाचायचं नाही. हो आपला ठेका आहे विठाला. मारामार झाली तर काकड्याकडे पुढं काकड्या जण आपलं वाकडं का नाही. सकाळी कोण उठत आहे ना काकडा करीत आहे. पण ऐका संत म्हणतात तो संसार रूपी सागर एवढा बहादर आहे तर आम्ही चालता वाट पुढे भय वाट चित्ती. ते म्हणतात या संसार रूपी सागर पाय टाकायला आम्ही घाबरतो. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती का बहुत जन गेले नाही आले मागोते. अहो अमक्या गेला अमका पाटील गेला तमका पाटील गेला ह्यो सरपंच गेला तो सरपंच गेला गेला याची नोंद कुठे कुठे नोंद त्याची? पंचायत समितीला. बरं पंचायत समितीला किती मोठा साहेब आला त्याला बरं त्याला कधी येणार आहे त्याची नोंद दाखव. बहुत जन गेले नाही आले मागोते. बरं महाराज गेले आले नाही फक्त पुराणांनी त्यांची नोंद केली. अमका गेला राजा
दमका गेला आगा दिवशी आगव्या वाटी परतले पावलाची नादी केरटी सोये निमलिया बोटी ये पुराणी जेतीची. काय माझ्या ज्ञानोबाईचं वाङ्मय आहे. ज्ञानोबाई म्हणतात अरे पुराण वर्णन करतात अंका गेला तमका गेला पण कधी येणारे सांगत नाही. बहुत जन गेले नाही आले मागोते. बरं महाराज त्यांचं काय झालं. महाराज म्हणतात ना देखे काय झाले कान तरी ऐकती. अहो अंका गेला तमका गेला कानाने ऐकलं पण त्याचा जाऊन कुठं चेहरा मेला झाला का कुठं गाडी खाली गेला का कुठं गेला काहीच नाही कळलं. न देखे काय झाले कान तरी ऐकती. मग तुम्ही काय केलं. बैसलो संधी भागी तुझं धरोणी चित्ती. आम्ही तुला फक्त आमच्या चित्तामध्ये धारण केलं. आता तो म्हणजे परमात्मा हे सुद्धा लावायचं आणि सद्गुरू सुद्धा लावायचं. कारण की संत सद्गुरू आणि देव याच्यात भेद नाही. विटाला सद्गुरू शिवाय तुम्ही आम्ही तरू शकत नाही. बरं मला तरू शकत नाही. संसार रूपी सागर केवढा बहादर आहे. महाराजांनी त्याची बहादरता सांगितली. पण का हो महाराज काहीतरी जगात मार्ग असेलच ना. काहीतरी मार्ग का बघा एखादी जर महाराज शंका असते एखादा आजार झाला म्हणजे त्याला काहीतरी औषध येते का नाही. आता कोरोना आला काहीतरी औषध आलंच का नाही. तसं महाराज याला काहीतरी मार्ग असेल ना. याला एक मार्ग आहे महाराज पण तो मार्ग काही सक्सेस होत नाही आणि तुम्ही आम्ही काही करत नाही. बेटाला या मार्गाचं तुम्ही आम्ही अवलंबन करण्याचा प्रयत्न केला तर येथ एक नवलाव जो जो की जे तरो पाव तो आपाव होय तोय. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही या संसार रूपी सागर तुम्हाला पार करण्याचा प्रयत्न जेवढा कराल किंवा जेवढ्या मार्गांचा अवलंबन कराल ते मार्ग तुम्हा आम्हाला उपाय होण्यापेक्षा तुम्हा आम्हाला अपाय होतील. पण तुम्ही आम्ही संसार रूपी सागर करू शकत नाही. मग महाराज काहीतरी मार्ग असेल ना. महाराजांनी एक मार्ग सांगितलाय. तो मार्ग महाराज म्हणत कोणता आहे. महाराज म्हणतात असं जर झालं तर तुम्ही आम्ही संसार रूपी सागर करू. असं म्हणजे कसं ना ज्ञानोबाई सांगा ना. ज्ञानोबाई सांगतात ऐका असं जर झालं तर जाऊ द्या. मासे पकडण्याकरता जे जाळं वापरतात त्याला काय म्हणतात. छोटे एवढे असं त्याला काय म्हणतात. हा ही ओवी कोणी सांगितली बरोबर. ही ओवी मला सांगा बरं. त्याला म्हणतात पाग. बरं ठीक आहे. आता तुमच्याकडे भात शेती लावतो किंवा भाजीपाला लावतो. भाजीपाला लावल्यानंतर तुमचं आमचं जे महाराज भाजीपाला खाण्याकरता जे पक्षी प्राणी येतात किंवा जे काही सशी बिशे येतात ते पकडण्याकरता असते त्याला काय म्हणतात. हा त्याला एक शब्द आहे तुम्हाला माहिती आहे का. हा नाही भाषे नाही त्याला एक शब्द आहे. तू माझा शब्द नाही ज्ञानोबाईच्या डिक्शनरीतला शब्द नाही तर मी काय हे सांगायला नाही आलो. विठाला ज्ञानोबाई काय म्हणलं ऐका. ज्ञानोबाईला काय म्हणायचं ते मला सांगायचं. मला काय म्हणायचं ते सांगायचं नाही. कारण की सद्गुरू बाबांनी आम्हाला सांगितलं. आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेची परंपरा जोग महाराजापासून दररोज संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं जे प्रवचन असतं हे आमच्या संस्थेकडे असतं. मग एकदा सद्गुरू मारुती बाबा गुरव आमचे ज्ञानेश्वरी सांगत होते मंदिरामध्ये आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना सद्गुरू जोग महाराज त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा करत होते. आणि प्रदक्षिणा करत असताना आता बोली भाषेतला शब्द म्हणून सद्गुरू मारुती बाबा म्हणले मला असं वाटतंय ह्यो शब्द ऐकला जोग महाराजांनी. बरं जोग महाराजांचा शब्द आहे बरं का माझा नाही. जोग महाराज म्हणे हे मारुती तुला काय वाटतंय ते नको सांगू. ज्ञानोबाईला वाटतंय ते सांगू. विठाला नको. मग ज्ञानोबाई काय सांगला ऐका. मग आपला विषय चालला होता. मग संसार रूपी सागर करण्याकरता काहीतरी मार्ग असेल ना. महाराज म्हणतात एक मार्ग आहे. हे झाल्यावर हे होईल. हे झाल्यावर म्हणजे काय. मग महाराज भाजीपाला लावल्यानंतर तुम्ही आम्ही एक महाराज ते पकडण्याकरता ते ससे बिशे पकडण्याकरता जाळं लावतो. त्याला जुना शब्द आहे वाघूर. काय हा मी सांगितलं म्हणायचं असते भाई तुम्ही सांगितलं पाहिजे. मग वाघूर शब्द आहे. मग ज्ञानोबाई मला त्याच्यामध्ये ससा नाही अडकला त्याच्यामध्ये डुक्कर नाही अडकलं. मग त्याच्यामध्ये काय अडकलंय. ज्ञानोबाई मला त्याच्यामध्ये अडकलं हरणाचं पिल्लू. हरणाच्या पिल्लाला म्हणतात पाडस. काय म्हणतात पाडस. मग समजा जर पाडस त्या महाराज जाळ्यामध्ये अडकलं तर ते अडकल्यानंतर त्याला त्याच्यातून निघता येऊ शकतं का नाही. पण ते वाघूर असं असते त्याच्यामध्ये एकदा अडकल्यानंतर निघता येत नाही. बरं जाऊ द्या निघता नाही येत. पण असं झालं का त्या पाडस ते वाघूर आहे किंवा ते जाळ आहे ते तोडण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे का.
अजिबात नाही. हे काही महाराज शक्य नाही. पाडस वागूर करांडी. ज्ञानोबा म्हणतात पाडस काय वागूर करांडत नाही. तुम्हा आम्हाला संसार रूपी सागर टाकता येत नाही. विठाला पाडस वागोर करांडे. बरं त्याच्या पुढे ज्ञानोबाईने सांगितलं मला कीर्तनाला यायच्या आधी कोणतरी म्हणलं महाराज तुम्हाला गुळ लागल का. आता मी म्हणलं नको, पण समजा इथं जर गुळ ठेवलं आणि गुळ ठेवल्यानंतर समजा त्या बरोबर त्या सिस्टीम वाल्यांच्या इथं मुंगी आहे, त्या मुंगीला इथवर येण्यापर्यंत किती टाइम लागलो. किती टाइम लागलो. बरं ठीक आहे निघली तर निघली, पण तुम्ही तिला येऊन द्याल परत. खरं सांगा पहिला म्हणलं तुम्ही तिला येऊन द्याल. इथं तुमचा हात म्हणजे तिच्या करता हातीचाच पाय का नाही. महाराज या हाताने दिलं चिमटलला मुंगी मुंगी इथवर येते होय. महाराज म्हणत मुंगीला तिथून इथवर काही येता येत नाही. महाराज म्हणत इथून इथपर्यंत येता येत नाही. तर मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येईल का. मुंगी मेरू पर्वत ओलांडली. ज्ञानोबाईची कल्पकता बघा बरं का. सिद्धांत सांगण्याकरता ही दृष्टांताची कल्पकता फक्त ज्ञानेश्वरीत आहे, इतरत्र ग्रंथामध्ये नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण जीवाला नारायण करतोय. विठाला महाराज म्हणतात मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येत नाही, हे शक्यच नाही. पाडसाला वाघोर करता येत नाही, हे शक्यच नाही. महाराज म्हणतात हे शक्य नाही तर हे शक्य नाही, मुळात शक्य नाही. ज्ञानोबाई त्याच्या पुढे म्हणून धनंजया सकाम वनवेची जिने जो सकाम न वनवेची जिनेता. महाराज जर माया महेश्वरिता सर्वे जीवा. महाराज म्हणतात एखादा कामुक मनुष्य जे असतो, एखादा कामानं पिछाडलेला मनुष्य जे असतो, त्याला किती सांगितलं तसलं काम करायचं नाही, वाईट संगतीला जायचं नाही, तरी तो गेल्याशिवाय राहत नाही. का बरं महाराज. त्याचं मन तिथं काय झालेलं आहे, रमलेलं आहे. मग महाराज तिथं जो कामामध्ये रमलेला आहे तो जसा बाहेर येणं शक्यच नाही, तसं मायामय सरिता संसार रूपी सागर करणं शक्य नाही. महाराज म्हणतात मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येत नाही, पाडसाला वागून करता येत नाही. काम तुम्हाला म्हटलं काय झालं, माझ्या वागण्यावर काय आलं तर काय. या गोष्टी जशा जगतामध्ये शक्य नाही त्याप्रमाणे त्यांचं सांगणं असं महाराजाला पुढे येऊन बोला असं त्यांचं. कारण मी बहुतेक ठिकाणी हीच माझी बोंब असते, बाकी काय बोंब नसते. महाराज पुढे बोला. पण मला काय झालं असं वाटेल लोकांच्या जवळ जाऊन सांगावं का काय करून सांगावं. लोकांनी कीर्तन पटवण्याकरता आलो का नाही मी तुम्हाला. मग कीर्तन सांगावं वाटतंय, असं वाटतंय जवळ येऊन सांगावं. त्याच्याकरता माझं तोंड होतं इकडं तिकडं. लोकांना वाटतंय महाराज नुसता इकडं तिकडं बघतो. काय करायचं ते सोबत माईक असायचं असं, पण ते माईक पार धडधडच बंद पडायचं. त्यापेक्षा आपलं नेण्यापेक्षा यांचंच बरं आहे. काय चाललं होतं आपलं वाघूरच्या पुढे गेलो ना हो. असं कसं काय तुम्ही आपल्या मी तर याला म्हणलं मी याला विसरत नाही, तुम्ही असं कसं काय करता. परत मी सांगतो आता जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा. वाघूर जाऊ द्या, मुंगीचा मेरू पर्वत जाऊ द्या, कामुक मनुष्याची सकामता जाऊ द्या. ज्ञानोबाई म्हणतात असं काही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे होत नाही. मग महाराज या संसार सागरातून तुम्ही आम्ही अजिबात करू शकत नाही, कारण हे शक्य होणार नाही ना. आणि तुम्ही आम्ही महाराज कसं त्याच्यामध्ये निघू शकतो, कारण की तुम्ही आम्ही महाराज त्याचं तुम्हाला आम्हाला वाटतंय जसं महाराज एखादा माणूस जुने कीर्तनकार सांगायचे बघा. एक मनुष्य देव महाराज ते मोहळ होतं, मोहळ तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, मोहळच म्हणतात ना. ते मोहळातून एक एक थेंब पडायचा, हळती नागोबा बाहेर वागोबा. पण तरी पण याला वाटायचं वा काय म्हणले मधाचा गोडवा आनंद आहे. एवढ्या महाराज सुखा करता सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. एवढ्या दुःखामध्ये सुद्धा महाराज असताना सुद्धा तो संसारातच आनंद मांडतो. मरायला आला बुडायला आला या संसार रूपी सागरातून. महाराज म्हणतो बरं का ज्याप्रमाणे बरं का ते भुंगा असतो, भुंगा तो भुंगा महाराज म्हणत त्याच्या महाराज उत्तीर्ण होईल प्राणी
ज्ञानोबा मग तरी कमळ जर चिरून येणे ते कमळामध्ये अडकतंय, मकरंद सेवन करतंय. शेवटी संध्याकाळी पाकळ्या मावळतात, येऊन हत्ती त्याच्यावर पाय घेतो आणि जीवाला मुक्तो. लोक महाराज म्हणे लाकडाला मारा जो पोखरणारा जो भुंगा आहे तो मात्र त्या कमळाच्या पाकळ्या चिरू शकत नाही. का बरं? त्याच्यावर बाहेर निघू शकत नाही. का बरं? त्याच्यामध्ये गुंतून राहिलाय. तसं तुम्ही आम्ही महाराज म्हणतात त्या संसार रूपी सर्व सुखाची आशा जन्म गेला, मकरंदाची इच्छा करतो तसा मनुष्य देव त्या संसारामध्ये महाराज सुखाची इच्छा करतो किंवा आयुष्य त्याचं त्याच्या करता जातं. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सर्व महाराज आयुष्य त्याच्यामधून सुख पाहण्याकरता जातं, सुख पाहण्याकरता जातं, पण मात्र तिथं सुख मिळत नाही. कसं काय? सद्गुरु बुवा म्हणायचे अरे मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्यावर तुझं काय पेढे भेटत असतात काय? तसं महाराज म्हणले या संसार सागरा तो महाराज तुम्हाला आम्हाला महाराज त्याच्यामुळे काय सुख भेटत असतं का? मग महाराज म्हणतात संसार रूपी सागर तरण्याकरता हे साधन होऊ शकत नाही, ते साधन होऊ शकत नाही. मग याच्याकरता काय उपाय आहे? एकच उपाय, सद्गुरु वाचोनी संसार. सद्गुरु शिवाय तुम्हाला आम्हाला कोण तारू शकत नाही. मग का हो महाराज सद्गुरु शिवाय तारू शकत नाही? एवढा बहादर असलेला हा समुद्र आहे, संसार रूपी सागर आहे, किंवा याला काही ठिकाणी माया हे सरिता पण नाव दिले बरं का. माया महाराज मायेचा घाट किंवा समजा उलंगीला माया घाट. एवढं बहादर असलेली ही माया नदी, एवढं बहादर असलेलं संसार रूपी सागर तुम्ही आम्ही तरू शकत नाही. मग सद्गुरुच पाहिजे का? हो म्हणजे सद्गुरुच आहे. पण का हो महाराज सद्गुरूचा तुम्ही महाराज वटवट लावली, पण या जगतामध्ये अनेक प्रकारचे देव आहेत, अनेक प्रकारचे लोक आहेत. पण महाराज म्हणजे अनेक प्रकारचे देव जरी या जगतामध्ये असले तरी पण तुमच्या आमच्या मोक्षाला आड येणारा संशय जर घालू शकत नाही तर तुम्हा आम्हाला याच्यातून तारतील कसं? तेच अभंगाच्या द्वितीयचा. इंद्रचंद्र देवा इंद्रचंद्र देवा इंद्रचंद्र देवा
सद्गुरु शिवाय कोणच तारू शकत नाही. मग या जगतामध्ये या 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 ते सांगतात तर यायचं नाही, म्हणायचंच नाही. विठाला कोणी वाजवायला बोलविणार, तुम्हाला बोलवतात. कीर्तनात भांडणं जाताना पाहिलेत महाराज आम्ही. एका ठिकाणी गायक होते, गायक आमच्या भागात एक प्रसिद्ध गायक आहे. त्या माणसाला डायरेक्ट गाणं चालू कीर्तनात. ही परिस्थिती कोणाला कोणी महाराज स्टेज द्यायला तयार नाही. आज विठाला ऐका काय चाललं होतं आपलं. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी महाराज याच्याशिवाय करू शकत नाही, त्याच्याशिवाय करू शकत नाही. पण आमच्या जगात देव किती आहेत? 33 कोटी देव, चामुंडा 8 कोटी भैरव, आरत्या पुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव, अश्वन्नेव गजन्नेव व्याघ्रन्नेव चनेव चो, आजो पुत्रो बली दध्या देवो दुर्बल घातका, अनेक देव आहेत नवे जा काही जो काही, माया राणी मेसाबाई बहिरराव खडेराव, तुट्या सुट्यासाठी देव गणोबा विक्राल, लाडू मोदकाचा ताळ, मुंजा महिषासुरे येतो कोण लेखी पोरे. अनेक प्रकारचे देव जगतामध्ये आहेत. अनेक प्रकारचे देव असले तरी हे उपयोगाचे नाही. का बरं? यांचे सुख यांच्याकडे शाश्वत नाही. तर तुम्हा आम्हाला अशाश्वत असणार, तुम्हा आम्हाला काय करतील? पण अहो महाराज इंद्राकडे काय काय तुम्हाला माहित आहे का? ज्ञानोबाईनं वर्णन केलं. ज्ञानोबाई म्हणतात इथं महासिद्धीची भांडारी, अमृताची कोठारी, जे गावी खिल्लारे कामधेनुची, जे तवळगे देव पायका, सैंग चिंतामणीचे भूमिका, विनोदवन वाटिका सुरतरुचिया, गंधर्व गाती गाणी, रंभ्याशी नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतरेल. अहो ज्या जगतामध्ये गोष्टी नाही, अमृता असेल, चिंतामणी असेल, परीस असेल, इतरत्र गोष्टी महाराज सर्व आहेत. कुठं? त्या महाराज इंद्र लोकामध्ये आहेत. पण महाराज म्हणतात नको सांगू तुझे कटकट बाबा. अरे इंद्र लोकामध्ये हे असलं तरी यांना हे सुख कुठपर्यंत आहे? एकदा पुण्य संपलं का येऊ लागती माघारे लोका, पुण्याची पावटी सरे, सवेचे इंद्रपणाचे उठे उतरे, किंवा ते मुक्त्वा सर्व लोक विशालम शिने पुण्य मरते लोक विशंती, हे उतरे धर्माना रूपन्ना गतागत काम कामाला बनते. महाराज म्हणत यांच्या जवळ हे सुख शाश्वत नाही. मग यांच्या जवळ सुख शाश्वत नाही तर अशाश्वत असलेला मोक्ष तुम्हा आम्हाला देतील कसे? संसार रूपी सागरातून तुम्हा आम्हाला तारतील कसे? तर ते जाऊ दे, तुम्हा आम्हाला महाराज इतरत्र गोष्टी देऊ शकत नाही. पण ब्रह्मदेव तरी आहे ना. ब्रह्मदेव महाराज कसं 100 यज्ञ केले का स्वर्गा ब्रह्मदेव होता येतं. पण ब्रह्मदेव पण कुठपर्यंत? मामुपेत्य पुनर्जन्म दुःखलयम शाश्वतम नाम पुनवंती महात्मान संसिद्धी परमाम गती. अहो हे ब्रह्मदेव पण कुठपर्यंत? ब्रह्मपणाची निभडशेन चुकती पुनरावृत्तीचे वळसे, परी निवड यायची जैसे पोट न दुखे. यांच्याकडे पण पुण्य आहे तोपर्यंत ब्रह्मसदन आहे, सत्य लोक आहे. हे पण जर खाली येतात तर हे तुम्हाला आम्हाला टाळतील कसे? तुमचा आमचा संशय घालवतील कसे? महाराज म्हणतात ते तुमचा आमचा संशय घालवित नाही. एवढं काही असलं तरी संशय घालवू शकत नाही. मग का हो तुम्हाला विनेकरी विचारतो बरं का मी, मग संशय गेलाच पाहिजे का नाही गेला तरी जमतो? गेलाच पाहिजे. आणि नाही गेला तर काय होतंय सांगू का? तो जर संशय जर घरात आला तर एका घराचे तुम्ही म्हणा, तुम्हाला त्याचा अनुभव आहे. आता तोच जर संशय बरं तुमचं जाऊ द्या, आपलं बघू गायक महाराज, तो जर संशय आपल्या सत्यात आल्यावर एका सत्याचे हा एका दिंडीच्या 2 दिंड्या कशामुळे झालंय? संशयामुळे झालं. बरं मी सांगतो असं नाही, ज्ञानोबराय सांगतात अरे संशय जर मनामध्ये आला तर संशयामुळे काय 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 नाही होत. तुमचा आमचं सत्ता असो, तुमचं आमचं घर असो, ज्ञानोबराय म्हणतात वाचुनी ज्ञानाची गोठी कायशी. महाराज म्हणतात बरं का, वाचुनी ज्ञानाची गोठी कायशी, आस्थाई धर्मानशी, संशय रूपी होताशी पहिला जा. अहो या सत्यात काय ते सत्याचे लोक आहेत, अमकच केलं तमकच केलं, हसच केलं तसंच केलं, तो खऱ्या खोट्याचा निवाडा पाहत नाही. वाचुनी ज्ञानाची गोठी कायशी तरी आस्थाई धर्मानशी. मग ह्यो असं का करतो? ज्ञानोबराय म्हणतात संशय रूपी होताशी पडला जाण. पण संशयामध्ये जो मनुष्यदेव पडला
ज्ञानोबराय म्हणतात अमृत ही जया नावडे. बरं अमृत केल्यावर माणूस काय होतो? अमर होतो. पण त्याच्या पुढे अमर होणारं अमृत ठेवलंय, पण म्हणतो हे विष असलं तर, म्हणजे त्याच्याविषयी बाबा बरं का बाबा काय आलेला संशय आला. ज्ञानोबराय मला अमृत ही जया नावडे सविचार आरो चुक जो पडे. अरे मरण तुझ्या पुढे आलंय तरी पण संशयामध्ये चालला, तुला कळतं का काय? ज्ञानोबराय बरं का आमचे सद्गुरू बाबा शास्त्रातला एक अन्योन्याध्यास म्हणून सिद्धांत सांगायचे. काय सांगायचे? अन्योन्याध्यास. मग बुवा म्हणायचे अन्योन्याध्यास म्हणजे काय? इकडं आहे जांभळाचं झाड, इकडं आहे पळसाचं झाड. जांभळाच्या झाडावर बसलाय भुंगा आणि पळसाच्या झाडावर बसलाय पोपट. मग महाराज जांभळाचं महाराज जसा कलर तसाच भुंग्याचा कलर, इकडं महाराज पळसाच्या फुलाचा जसा कलर तसा पोपटाच्या चोचीचा कलर, पळसाच्या पानाचा जसा कलर तसंच महाराज म्हणतात त्या पोपटाच्या अंगाचा कलर. मग मात्र ह्यो इकडं मिळून गेला ना ह्यो इकडं मिळून गेला. इकडं महाराज त्या भुंग्याला जांभळासारखा आहे ना, त्या भुंग्याला वाटायचं वा 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 काय मस्त म्हणले झाडाला फुल उगवलं एकच, जातो ना आता मकरंद सेवन करतो. आता जो मकरंद सेवन करण्याकरता महाराज चाललाय आनंदाकरता, तो मकरंद सेवन करण्याकरता चाललाय का काळाच्या तोंडात चाललाय? मरण आले असे पुढे जाणे की हे कशाने झालं, याचा याला असलेला संशय, याचा याला असलेला संशय. म्हणून महाराज संशयामध्ये जो पडला, महाराज म्हणतात तो काय संशय याला आला हे कसं ओळखायचं? ज्ञानोबराय मला ज्ञानाशी जो मांजे विषयी जो रंजे संशय अंगीकारी जे येत भ्रांती नाही. सत्याला येत नाही विषयाकडे धावतो, समजायचं याला संशय आलेला आहे. संशय अंगीकारी जे येत भ्रांती नाही. किंवा ज्ञानोबराय म्हणतात ज्याप्रमाणे एखादा जन्मतच आंधळा असतो, त्याला उजेडलं काय ना मावळलं काय, झोप लागलं काय काहीच नाही, त्याला उजाडलं काय ना मावळलं काय, तसं एखाद्या संशयामध्ये पडलेला आहे. त्याला चांगलं काय आणि वाईट काय, विरुद्ध आणि निके, साचा आणि लटिके काय ज्ञानोबरायच्या ओव्या आल्या. ह्यो संशयात पडलाय बरं का ज्ञानोबराय म्हणतात. मग असा संशयामध्ये जो पडलेला मनुष्य जे आहे त्या संशयावनी थोर आणि पाप नाही घोर. ज्ञानोबराय म्हणतात ह्यो संशय म्हणजे काय माहितीये का? बरं मागाचं विचारतो वाघूर म्हणजे काय? जाळे पकडण्याकरता त्या प्राण्याला, मग त्या प्राण्याला पकडण्याकरता ते जसं वाघूर आहे ना, ज्ञानोबाईने तो शब्द इथं वापरला विनाशाशी वाघूर प्राणीयाशी. ज्ञानोबाई म्हणतो संशय तुमच्या आमच्या विनाशकाराला कारणीभूत ठरणार वाघूर आहे बरं का. म्हणून तो तुमचा आमचा संशय गेलाच पाहिजे. तो जातो फक्त सद्गुरूमुळं. विठाला सद्गुरूशिवाय तो संशय जाऊ शकत नाही. मग सामान्य जर संशय जर हे घालू शकत नाही तर मात्र संशय काय घालवतील? म्हणून महाराज म्हणतात तो संशय घालवणारे आमचे सद्गुरू आहेत. बरं ठीक आहे महाराज, तुमचे सद्गुरूची विशेषता सांगितली, संसार रूपी सागरातून तुमचे सद्गुरू टाकतात. बरं इतरत्र देव जरी या जगतामध्ये असले तरी त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही मोक्षाला आड येणारा, संशय घालवणारा. पण एवढं सुद्धा कार्यसिद्धी तुमच्या संतांमध्ये होते. तुमच्या संताचं तुमच्या सद्गुरूचं मूळ स्वरूप तरी सांगा. तेच स्वरूप अभंगाच्या तिसऱ्या चरणात. उघडे परब्रह्म उघडे परब्रह्म
तुमचे सद्गुरू करतात, पण तुमच्या सद्गुरूचं स्वरूप काय ते सांगा ना. सद्गुरू म्हणजे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. आरती पुरवतात म्हणजे तुमच्या आमच्या मनातली आर्त भावना ते पुरवतात. मग आर्त भावना पुरवण्याकरता सद्गुरू कसा पाहिजे? विचार सागरातला तिसरा तरंग बघा. सद्गुरू ब्रह्मनिष्ठ पाहिजे, सद्गुरू श्रोत्रिय पाहिजे, सद्गुरू कृपाळू पाहिजे. नाही तर सद्गुरू कृपाळू नाही, ब्रह्मनिष्ठ नाही, नुसतं महाराज बरं का. आमचे तात्या गोडले सांगायचे 5 रुपये दिले, हा बरं का, बर ठीक आहे. 10 रुपये दिले, कधी आला, बर ठीक आहे. मग 50 रुपये टाकला, मग घरचे आले का, ठीक आहे. 100 रुपये टाकले, मग सगळ्याला घेऊन आला का, बरं. मग महाराज 1000 रुपये टाकले, नाश्ता केल्याशिवाय जाऊ नको बरं ना, नाश्ता केलं. मग महाराज 2000 रुपये टाकले, जेवण जा बरं काय जेवायला नाही, बरं जेवायला नाही ना. मग 5-6 हजार रुपये दिले, हे व्यवस्थित ठेव बरं का, जाऊ नका, संध्याकाळी पंगत आहे, कीर्तन आहे. असे सद्गुरू महाराजचं मत नाही. त्याला महाराज सद्गुरू परब्रह्म पाहिजे, विशेष सद्गुरूची विशेषता पाहिजे. बरं, हे सद्गुरूची लक्षणं आहेत. बरं, सद्गुरू कसा वर्तन करतो याच्यावर सुद्धा लक्षण आहे बरं का. मग सद्गुरू जर मात्र सगळ्याला सद्गुरू बुवांनी सांगितलं, काहीला म्हणतो जवळ या, काहीला लांब लोटतो, ही सद्गुरूची लक्षणे. राया रंका पाठ धरून नेहमी सानिया कडसणे करू, राजा असो वा रंक त्याला एकच वागणू. मग महाराज म्हणतात ही सद्गुरूची लक्षण आहे का. सद्गुरूची लक्षणं सांगत असताना मग एखादा म्हणाल आमचे सद्गुरू लय रागवतात, मग रागवतात म्हणजे ते सद्गुरू नाही असं नाही बरं का. कारण की त्यांचा कदाचित जो भगवान परमात्म्याने लावलेला बुवा काय सांगायचे ऐका. बाबा म्हणायचे आई असते का नाही, आई ती सकाळी मात्र आपल्या सर्व आवरल्यानंतर त्या लहान बाळाला मस्त गरम पाणी करते, ते टपामध्ये पाणी घेते, तेव्हा मस्त त्या पोराला ठेवते, त्याला मस्तपैकी तो जॉन्सन्स बेबीचं साबण लावते, मस्तपैकी त्याला सगळं नाहू धुवू घालते, त्याला चांगले पुसून काढते, त्याला चांगले कपडे घालते. आणि कपडे घालते वेळेला महाराज तुम्हाला कसं माहिती आहे, आम्हाला नाही, आम्ही पिपला घालता म्हणजे आहे, मी लोकांची बघून सांगतो. मग महाराज ते सगळं व्यवस्थित करते आणि व्यवस्थित केल्यानंतर तयारी बियारी मस्त करते, सगळं करते. आणि शेवटी महाराज काय करते, काळाचा टिपका पुढे लावते. हा, मग एवढा जर त्याला नाव धुवू घातलंय, मग ते काळा टिपका का लावते, तिला माहितीये नाव धुवू घातलंय, सगळं शुभ्र केलंय, पण माझ्या पोराला जर दृष्ट लागली तर. तसं भगवान परमात्मा आपले भगवत भक्त पाठवतो, पण राग का ठेवतो, त्याला माहितीये आपल्या भगवत भक्ताला यांची जर दृष्ट लागली तर दृष्ट लागल्यावर हे जवळ येतील. देवाला वाटत नाही माझ्यापासून हे भक्त वेगळा व्हावा, म्हणून तो राग ठेवतो. विठाला सद्गुरूची लक्षणं सांगत असताना महाराज म्हणजे ते परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे ज्याप्रमाणे ब्रह्म कसा असतं ज्ञानोबराय म्हणतात ते तो निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे अंतुवट व्यंजक नाम. ज्याला नाव नाही, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही. ज्याप्रमाणे का रे बाबा पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. का पाण्याची चाव ऊसाला गेलं गोड होत आहे, महाराज याला कशाला चिंचेला गेलं तर तुरट होत आहे. चिंचेला कसं होतंय, आंबट चालू मला वयामानाने आठवत नाही हो. मग चिंचेला गेलं तर आंबट होतंय, आवळ्याला गेलं तर तुरट होतंय, वेगवेगळ्या गोष्टीला गेल्यावर त्याप्रमाणे होतंय. मुळात त्याची चव सांगता येत नाही, रंग सांगता येत नाही. त्याप्रमाणे महाराज परमात्म्याचं स्वरूप मुळात कसं आहे काय सांगता येत नाही. मग असं असलेलं निर्विशिष्ट तत्वच म्हणजे आमचा सद्गुरू आहे आणि ते सद्गुरू आमच्या मनातल्या अर्थभावना पूर्ण करतात. बरं, महाराज म्हणतात त्या अर्थभावना पूर्ण करतात असं असलेलं सद्गुरूचं स्वरूप. पण मुळात सद्गुरूचं स्वरूप जर तसं असलं तरी सद्गुरू मात्र राहतात तसं राहतात असं नाही. त्यांचं जीवन म्हणजे सामान्य तो पाहिजे, साधारण देखील निर्धारिता जाणी जे सोय जयाची. ती मुळात तुमच्या हाती एवढी जरी विशेषता त्यांच्याकडे जरी असली तरी ते सामान्यपणे राहतात. कसे राहतात, सामान्यपणे राहतात. आणि त्यांना माहिती आहे चांगले चांगले कपडे घालत घालून. एक सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये कारभाराची दिंडी आहे बरं का. कारभाराची दिंडी, त्या कारभाराच्या दिंडीमध्ये कारभारी नावाचे वारकरी राहायचे. टाइम आलाय पण 5 मिनिटात बरोबर सोडणार आहे तुम्हाला मी बरं का. मग ते कारभारी महाराज राहायचे. मला सांगू वाटतं असले लोक असल्यावर, नाही तर महाराज काही सांगा नुसते असे बसतात. मग त्यांच्या मनात काय विचार चाललेला असतो देवाचा देवाला माहीत. मग ऐका, ते कारभारी महाराज दिंडीमध्ये चालत होते. दिंडी सासवडात आली आणि सासवडात आल्यानंतर काही महाराज एक मोठा शेत आला आणि सगळ्या वारकऱ्यांना कपडे दिले. सर्व वारकऱ्यांनी कपडे परिधान केले आणि परिधान केल्यानंतर पण कारभाऱ्यांनी काही ते परिधान केले नाही, घातले नाही. मग कारभाऱ्याने काय केलं, ते कपडे घेतले, चिखलात बुडवले
बुडवले, चिखलात बुडवले ना वाळायला टाकले आणि मग परिधान केले. लोक म्हणायला लागले महाराज एवढं त्या बिचाऱ्यांनी चांगले कपडे दिले आणि परत तुम्ही ते घाण कपडे केले आणि परत तुम्ही घातले. कारभारी महाराज म्हणले पट्टे आई बरं का, चांगले कपडे घातले तर लोक जवळ येतात आणि जवळ आल्यानंतर आपला परमार्थ होत नाही. आणि घाण कपडे घातल्यावर कोण महाराज येतं? आता खरं सांगा महाराज काय बोलतो याला महत्व आहे का? महाराज कोणत्या गाडीत आला याला महत्व आहे? खरं सांगा, खरं बोलायचं नाही. महाराजाची गाडी काय, महाराजाची बॉडी काय, महाराजाची गाडी काय? महाराज लोकांना तुमच्या ज्ञानाशी घेणं नाही. बेटाला सामान्य राहता. मग महाराज म्हणतात ते सामान्य राहतात म्हणून वंचना करीती जनदृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताई. बरं का महाराज म्हणतात ते वंचना करतात लोक. काय म्हणले बुवा आहे, काय म्हणलं अमक आहे तमक आहे. पण महाराज ते सामान्य जरी दिसत असले तरी त्यांची स्थिती फार उच्च लेवलची आहे. मग असे सद्गुरू बघा बरं का. आमच्या सद्गुरूची विशेषता अशी आहे संसार रूपी सागरातून तारतात, आमच्या मनातला संशय घालवतात. पण त्यांचं जर स्वरूप पाहिलं तर ते उघड परब्रह्म आहे. नवे नवे शिष्याच्या मनातले अर्थभावना पूर्ण करतात, नवे नवे ते अर्थभावना पूर्ण करतात. पण त्यांचं राहणं जर पाहिलं तर ते सामान्य आहेत, सामान्य राहतात म्हणून लोक त्यांची वंचना करतात. पण लोकांनी जरी वंचना केली तरी मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आहे. एखाद्याला चांगल्या प्रकारचा पकवाज वाजवला, गावचे लोक गेले दारू बिरू पिणारे म्हणले काय पकवाज वाजवला, याला महत्व आहे. तो मोठ्यात मोठा पकवाजवाला आला त्यांनी तुमच्या अंगावर थाप टाकलेले महत्व आहे. तेव्हा महाराज मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आहे. लोकांनी करू दे निंदा, लोकांना त्यातलं काही ज्ञान नाही म्हणून लोक त्याचं निंदन करतात, निंदा करतात. पण मुख्य जर त्याला वंदन करत असतील तर तेच त्याच्याकरता श्रेष्ठ आहे. तसं तुम्हाला मला सद्गुरू दिसताना महाराज कसे पण जरी दिसले असले लोक त्याची विवंचना करतात. पण मात्र मुख्य परमात्मा संत त्याला शाबासकी देतात, त्यांचं वर्णन करतात. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आहे. अशा लक्षणांनी युक्त असलेल्या अशा सद्गुरूचा आम्ही दास्यत्व पत्करतो अभंगाच्या शेवटच्या. ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा विकास ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा विकास ज्ञानदेव
मा